प्लास्टिकच्या नोटा। आता तुम्ही म्हणाल की आम्ही चिल्ड्रन बँकेच्या नोटांसंदर्भात बोलत आहोत। नाही, आम्ही खऱ्या-खुऱ्या प्लास्टिकच्या नोटांसंदर्भात बोलत आहोत। कारण भारतीय रिझर्व्ह बँक प्लास्टिक नोटा तयार करण्याचा विचार करत आहे अशी माहिती आता समोर येते। मात्र रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घ्यायचा आहे आणि का घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे प्लास्टिकच्या नोटा चलनात असलेले देश खरंच आहेत का, पाहूया या संदर्भातला रिपोर्ट। रिश्ता कागज का गुलाम है, जिसे हम नोट कहते हैं। नोटा आणि नात्यांवर तंज कसणारे अनेक शेर आपण ऐकले आहेत, पण आता हे कागज के नोट खरंच इतिहास जमा होणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला। कारण भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआय पुन्हा एकदा पॉलिमर अर्थात प्लास्टिकच्या नोटांचा पर्याय गंभीरपणे विचारात घेत असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे भविष्यात आपल्या खिशात कागदी नाही तर प्लास्टिकच्या नोटा दिसणार का, याची चर्चा रंगली आहे। मुंबई आणि पाटणा इथं झालेल्या आरबीआयच्या अलीकडच्या बोर्ड बैठकीत पॉलिमर नोटांच्या प्रस्तावावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। वाढती चलनाची मागणी, नोटा छपाईचा वाढता खर्च आणि कागदी नोटांचं कमी आयुष्य या पार्श्वभूमीवर हा पर्याय विचाराधीन असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र याबाबत आरबीआय कडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। जर हा प्रस्ताव प्रत्यक्षात आला तर भारताच्या चलन व्यवस्थेत मोठा बदल पाहायला मिळू शकतो। प्लास्टिक नोटांचं आयुष्य अधिक, फाटण्याची आणि भिजण्याची भीती कमी, बनावट नोटांवर नियंत्रणास मदत, दीर्घकालीन खर्चात बचत, स्वच्छ आणि टिकाऊ चलन। आरबीआयच्या 2024-25च्या वार्षिक अहवालानुसार नोटा आणि इतर सुरक्षित दस्तऐवजांच्या छपाईवर तब्बल 6,372 कोटी 80 लाख रुपयांचा खर्च झाला। आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये हा खर्च 5,101 कोटी 40 लाख रुपये होता। म्हणजेच केवळ एका वर्षात हा खर्च जवळपास 25% वाढलाय। त्यामुळे अधिक टिकाऊ आणि दीर्घकाळ वापरता येणाऱ्या पॉलिमर नोटांचा पर्याय आरबीआय साठी आकर्षक ठरत असल्याचं मानलं जात आहे। जगातील 60हून अधिक देशांमध्ये सध्या पॉलिमर नोटांचा वापर केला जातो। ऑस्ट्रेलियाने 1988 मध्ये जगातील पहिली पॉलिमर नोट जारी केली होती। त्यानंतर कॅनडा, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया आणि रोमानियासह अनेक देशांनी हा पर्याय स्वीकारला। या नोटा अधिक टिकाऊ, सुरक्षित आणि स्वच्छ मानल्या जातात। यूपीआय आणि डिजिटल व्यवहारांचा जमाना असला तरी भारतात रोख पैशांची मागणी अजूनही मोठ्या प्रमाणात आहे। अशा परिस्थितीत जर आरबीआयने पॉलिमर नोटांचा हिरवा कंदील दिला तर भविष्यात आपल्या हातात कागदी नव्हे तर प्लास्टिकच्या नोटा दिसू शकतात। मात्र सध्या हा प्रस्ताव चर्चेच्या टप्प्यात असून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।